नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. शहापूर पोलीस ठाण्याकडून गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गणेशोत्सव काळात 64 इसमावर हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व आरोपी पूर्वीपासून गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यात सामील असून त्यांच्या उपस्थितीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही कडक कारवाई करण्यात आली. हद्दपार केलेल्यामध्ये अक्षय गोपाल कदम, बबलू उर्फ विजय संजय जावीर, युवराज उर्फ बाळू शिवाजी पताडे, प्रकाश पंडित वीरभद्र, अल्ताफ मिरासो शेख, अजित अप्पासू नाईक, तोहीद अर्शद सावनूरकर, आकाश अप्पासू नाईक, सचिन कोंडीराम शिंदे, अनिकेत सावंत नरळे, विशाल उर्फ किशोर विष्णू जाधव, शुभम संजय हुपरे, योगेश उर्फ बारक्या सुरेश कवडे, भारत श्रीमंत वायफळकर, मुसा उर्फ गुंडे अब्दुल रजाक जमादार, गौस उर्फ मुन्ना अब्दुल रजाक जमादार, अनिल संपत मुळे, दीपक अनिल सावंत, मिंटू उपेंद्र रॉय, पिंटू उपेंद्र रॉय, अजित अशोक माळी, किशोर सुरेंद्र जैद उर्फ जिंदाल, शाहरुख आरिफ सुतार, सूरज अब्दुल शेख, केशव उर्फ सोन्या संजय कदम, श्रीधर विद्याधर गस्ती, रावजी उर्फ रवींद्र मारुती कोंडेकर, राजू निसार देसाई, सुशांत रणजित हजारे उर्फ राजपूत, अक्षय भरत नामदास, उमेश राजाराम मोठे, राहुल विश्वनाथ बसवेश्वर उर्फ एकोंडे, संदीप राजाराम शेळके, संदीप बाळासो मेंडगुळे, संजय सीताराम मेंडगुळे, संजय सीताराम देशमाने, संदीप प्रकाश गायकवाड, संतोष आनंदा शिंदे, ऋषिकेश संदय हिरुपुडे, तोफिक अब्दुल शिरगुप्पे, गोपाल उर्फ बापू अप्पासू शिंदे, श्रीकांत उर्फ शुभम विलास गळगे, अनिल यशवंत मोरे, अनिल अत्तांचा गिनारी, मनोज नानाजी जगदाळे, विठ्ठल अण्णाप्पा शिंदे, अमोल प्रभाकर कोंढारे, तोहीद उर्फ बल्ल्या रजाक मुल्ला, श्याम रंगराव लाखे, पैगंबर कासिम मुजावर, मुबारक मोहम्मद शेख, हिरेकिशन नंदकिशोर पुरोहित, पांडुरंग उर्फ जीवा मधुकर पाटील, निलेश बाळासू पाटील, अनिकेत शिवाजी पाटील, असलम नूर मोहम्मद सोलापुरे, प्रकाश पांडुरंग गिलबिले, अमोल अशोक माळी, सूरज मनोहर शिर्के, मनीष रामविलास नागोरी, संजय भानुदास कुलकर्णी, सागर पुंडलिक शिंदे, आकाश पुंडलिक शिंदे, संकेत सुरेश भातमारे, समीर अकबर मुल्ला अशी हद्दपार केलेली इसम हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणाला आढळून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात अथवा नियंत्रण कक्षवर क्रमांकावर संपर्क करून माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन शहापूर पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत